ही गोष्ट तुम्हाला कळली का? 25 लोक मृत्युमुखी पडलेल्या गोव्यातील क्लब जळीत कांड प्रकरणी क्लबचे मालक असलेले सौरभ आणि गौरव लुथरा हे दोघे जण घटना घडल्यानंतर काही तासातच देशातून फरार झाले। ते थायलंडमधील फुकेत येथे सुखरूप गेले आणि हो, ते XE1073 या इंडिगो एअरलाइन्सने सकाळीच तिकडे गेले। गंमत इथे संपत नाही। GS हॉस्पिटॅलिटी या कंपनीकडे या क्लबची मालकी होती। सौरभ आणि गौरव लुथरा या दोघांसह अजय गुप्ता हा देखील या कंपनीचा मालक आहे। मात्र गोवा पोलिसांनी जो FIR नोंदवला आहे त्यात अजय गुप्ताचे नाव आधी वगळले होते। फुकेतवरून डान्सर मुलींची आयात होते, तिथे ह्युमन एस्कॉर्ट पूर्ण ताकदीने चालते। लुथरा विरोधात जी कलमे लावली आहेत त्यात ह्युमन एस्कॉर्टचे कलम जोडले जाऊ नयेत याची दक्षता ते नक्कीच घेतील। त्याचे पुरावे मिटवून ते दुसऱ्या देशात एव्हाना गेले असतील, मगच आपण लुकआउट नोटीस जारी केली असेल का? प्रत्यक्ष क्लब चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे। या क्लबमधील डान्सर मुलींविषयीची सखोल माहिती तुम्ही कुठल्या मीडियामध्ये वाचली अथवा पाहिली का? किती मुली तिथे कामास होत्या आणि एकूणच गोव्यात किती मुली यात काम करतात? त्यांना कोठून आणि कसे आणले जाते याचा एखादा रिपोर्टाज तुम्ही पाहिलाय का? ज्या गावात हा क्लब होता त्या अरपोऱ्यांचे सरपंच रोशन रेडकर यांच्यावर राजकीय दबाव होता असे त्यांचे कुटुंबीय आता सांगत आहेत। दबाव असला तरी ते नकार देऊ शकले असते। खरे तर अशी डोळेझाक बहुतांश प्रकरणी होतच असते, मात्र जो सापडतो त्याची पोल खुलते। असो, आपल्याकडे स्पा सेंटर्समध्ये धाड टाकल्याच्या बातम्या अधूनमधून पेरल्या जातात। अपवाद वगळता ती धाड टाकून घेतलेली असते, मग नंतर काही वर्ष बिनबोभाट धंदा चालतो। असो, मुद्दा तो नाहीये। या स्पा सेंटर्समध्ये ज्या विदेशी मुली पकडल्या जातात त्यात थाई मुली सर्वाधिक आढळतात। त्यांचे फ्लाईट रेकॉर्ड्स चेक केले तर बहुतांश मुली फुकेतवरून आणलेल्या असतात। टुरिस्ट विजावर त्या येतात, पैसा कमवून ये जा करत राहतात। इथल्या भारतीय एम्बसीकडे याविषयी कोणत्या वाहिनीने पत्रव्यवहार केल्याचा अथवा काही स्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तुमच्या ऐकण्यात, पाहण्यात, वाचनात आहे का? असे व्हिडिओ बनवले की लोक मीडिया आणि प्रेसला शिव्यांची लाखोनी वाहू लागतात। त्या अनुषंगाने एक प्रश्न लोकांना विचारावा वाटतो की बातम्या तुमच्यापर्यंत येत नसतील तर तुम्ही बातमी शोधायचा प्रयत्न करता का? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।